ज्याने तुम्हाला आणि मला जन्माला घातलेला आहे तो देव सर्वात महान आहे आणि त्याची कृपा आमच्या जीवनावरती आहे। कल्पना करा, जर त्याने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं नसतं तर तुम्ही आणि मी काय केलं असतं, पण त्याची कृपा आमच्यावरती आहे। त्याचा श्वास त्याने आमच्यामधून काढून घेतला नाही, त्याची दया त्याने आमच्यामध्ये ठेवली आहे। आमेन। म्हणून आज आम्हाला प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यासाठी देवावरती अवलंबून राहणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे। देवाचे लोक नेहमी देवाचं ऐकतात आणि देवाचं ऐकून देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा ते प्रयत्न करत असतात। कुणी आम्हाला पाहत किंवा कोण आम्हाला पाहत नाही, परंतु ज्याच्याकडे आमचं ध्यान लावलेलं आहे, आम्ही ज्याच्याकडे आम्ही लक्ष लावलेलं आहे, तो परमेश्वर आम्हाला रोज पाहत। बायबलच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो की ख्रिस्ती लोक नेहमी देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतात आणि जे लोक या पृथ्वी तलावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे किंवा आज्ञाप्रमाणे जीवन जगतात अशा लोकांनाच देवाने आशीर्वादित केलेला आहे। आणि त्यांच्याद्वारे देखील आज लाखो करोडो लोक आपलं गाव, घर, परिवार, कुटुंब आमच्याद्वारे आशीर्वादित होत आहे। म्हणून आपण साधारण लोक नाही, तुम्ही आज्ञा पालन करणारे लोक आहोत। आज्ञा पालन करून तुम्ही आम्ही जीवन जगणारे लोक आहोत आणि आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आम्ही एक विश्वास ठेवलेला आहे की येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे। आमेन। येशू ख्रिस्त आमचा स्वामी आहे, येशू ख्रिस्त आमचा धनी आहे, येशू ख्रिस्त आमचा मालक आहे, येशू ख्रिस्त आमचा तारणारा आहे, येशू ख्रिस्त आमचा मुक्तीदाता आहे। हालेलुया। आणि हे जीवन जगत असताना कधी कधी अनेक विरोधी लोक आमच्या विरोधात उभे राहतात। बायबलच्या वचनामध्ये अशा लोकांना देवाच्या विरुद्ध वागणारे लोक म्हणतात, जे तट पाडतात, जे फूट पाडतात, जे देवापासून एकमेकांना वेगळं करत असतात। देवाच्या लोकांना देवापासून वेगळं करणं हे विरोध करणारे लोक असतात आणि पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे अशा विरोधी